नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेच्या पुढील आगामी निवडणूक म्हणजे 2029 मध्ये होणारी निवडणूक ही जवळजवळ 3 वर्षानंतर होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक ही जवळजवळ 3.5 वर्षानं होणार आहे. म्हणजे 29 मध्येच, पण 29च्या दिवाळीच्या दरम्यान ही निवडणूक विधानसभेची होईल आणि मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होईल. मात्र काँग्रेस पक्षानं आत्तापासूनच या दोन्ही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे असा एकूण रागरंग दिसतोय आणि केंद्रीय पातळीवर काँग्रेसच्या, राष्ट्रीय पातळीवरून आणि राज्यातल्या प्रदेश पातळीवरून सुद्धा त्यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत. सांगलीमध्ये सुद्धा असा सृजन मेळावा अतिशय दणक्यात साजरा झाला. त्या मेळाव्यामध्ये सर्वच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी असा ठाम विश्वास व्यक्त केला की पुढच्या लोकसभेमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचाच खासदार निवडला जाईल आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातून काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार, सगळ्यात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचेच निवडून आलेले असतील असाही विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातले सगळे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर तेलंगणातले काँग्रेस पक्षाचे नेते एक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यासुद्धा या मेळाव्यात उपस्थित होत्या. सांगलीचे खासदार आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले खासदार विशाल पाटील, सांगली काँग्रेस पक्षाचे राज्याचे युवा नेते डॉक्टर विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम यांचीही अतिशय जोरदार अशी भाषणे झाली. या मेळाव्यामध्ये विश्वजित कदम यांनी असा इशारा दिला की गेल्या निवडणुकीत जी मस्ती झालेली होती ती आम्ही मोडून काढली. या निवडणुकीत म्हणजे 29च्या निवडणुकीत अशी मस्ती चालणार नाही लोकसभेच्या निवडणुकीत. आता हा इशारा विश्वजित कदम यांनी कुणाला दिला? कारण गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचीच उमेदवारी नाकारली गेली ती आणि त्यामुळंच काँग्रेस पक्षामधूनच सांगली जिल्ह्यामध्ये बंडखोरी झाली ती. सांगली मतदारसंघामध्ये आपल्याला माहीत आहे. शिवसेनेनं या जागेवरती हक्क सांगितला होता, महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या, आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाचे नेते अस्वस्थ झाले ते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केली आणि विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले. त्याचा उल्लेख स्वतः विशाल पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणात केला. पक्षाचं, काँग्रेस पक्षाचं चिन्ह नसताना सुद्धा इथून आपण खासदार इथून निवडून आलो असं त्यांनी सांगितलं. पक्षाचं चिन्ह असेल तर आपल्याला पुढची निवडणूक अजिबात अवघड नाही असंही विशाल पाटील यांनी सांगितलं. आता प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्यातल्या लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे, देशातली आणि राज्यातली सुद्धा विधानसभेची निवडणूक ही काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे, यात काही शंका नाही. कारण त्यांची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप काय होईल तो हा नंतरचा भाग. परंतु आत्तापासूनच काँग्रेस पक्षानं पुढच्या निवडणुकीसाठीची मोर्चे बांधणी सुरू केली हे अगदी स्पष्ट दिसतंय. या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी, म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची उमेदवारी नसती अशा ठिकाणच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी या मेळाव्यामध्ये केल्या. आता संपूर्ण सांगली जिल्ह्यातून जर जास्तीत जास्त म्हणजे सर्वाधिक आमदार जर काँग्रेस पक्षाचेच निवडून आणायचे असतील तर काँग्रेस पक्ष कुठून निवडून आणणार आहे हा खरा सवाल आहे. आत्ताच्या एकूण सगळी परिस्थिती महाविकास आघाडीतले जागा वाटपवर जर आपण पाहिलं, जी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळालेली होती. काँग्रेस पक्षाने इथली निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये काय झालं हे काही उघड झालेलं आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव इथं झाला आणि तो पराभव झाल्यानंतर तो का झाला याचंही विश्लेषण स्वतः त्या निवडणुकीतले काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले पृथ्वीराज बाबा पाटील यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केलेला आहे की त्यांचा पराभव कुणामुळे कशामुळे झाला ते. आता दुसरा मतदारसंघ आहे पलूस कडेगाव. 100% त्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचंड प्रभाव आहे, कारण भारतीय जनता पक्षाचं त्या मतदारसंघामध्ये पूर्णपणे पानिपत झालेलं आहे. त्या मतदारसंघातनं विश्वजित कदम मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तो मतदारसंघ हे काँग्रेस पक्षाकडे आहे. आता तिसरा मतदारसंघ आहे जतचा.
तिसऱ्या मतदारसंघामध्ये म्हणजे जतच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि तिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे निवडून आले. म्हणजे एकूण सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे 3 जागा आहेत. मिरजेची जागा खरं म्हटलं तर परंपरेनं काँग्रेस पक्षाकडेच होती, परंतु महाविकास आघाडीतल्या जागा वाटपामध्ये त्या विधानसभेच्या जागेचा घोळ शेवटपर्यंत चाललेला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला मिरजेमध्ये सुद्धा. ती जागा, याचा अर्थ असा की ती जागा आता काही काँग्रेस पक्षाकडे नाही आहे. खानापूर आटपाडीमध्ये शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास भैया बाबर निवडून आलेले आहेत. सांगलीतनं भारतीय जनता पक्षाचे सुधीरदादा गाडगीळ निवडून आलेत. मिरजेतनं भारतीय जनता पक्षाचे सुरेशभाऊ खाडे निवडून आलेले आहेत. जतमधनं भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर निवडून आलेले आहेत आणि शिराळ्यामधनं भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख निवडून आलेले आहेत. यावरनं एक स्पष्ट आहे की शिराळा, वाळवा म्हणजेच आताचा नवीन ईश्वरपूर मतदारसंघ, खानापूर आटपाडी, तासगाव कवठेमहांकाळ हे आणि मिरज एवढे मतदारसंघ तरी काही काँग्रेस पक्षाकडे नाही आहेत. म्हणजे 3 मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहतात. सांगलीचा मतदारसंघ राहतो, पलूस कळेगावचा मतदारसंघ आहे आणि जतचा मतदारसंघ आहे. आता जर हे 3 मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहेत आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं शिराळ्याचा मतदारसंघ आहे, ईश्वरपूरचा मतदारसंघ आहे, तासगाव कवठेमहांकाळचा मतदारसंघ आहे आणि आता ह्याच्यातला मतदारसंघ म्हणजे जर आपण विचार केला तर खानापूर आटपाडीचा मतदारसंघ नेमका कुणाकडे आहे याबद्दलचा निवाडा अजून झालेला नाही किंवा तो दरवेळेला त्याच्याबद्दलचा घोळ होत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यामधून सर्वाधिक आमदार कसे काय निवडून आणणार हा खरा सवाल आहे. आणि शक्य आहे, काँग्रेस पक्षानं जर ठरवलं तर होऊ शकतं. 99 साली आपण पाहिलेलं आहे, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाली काँग्रेस पक्षातून फुटून, त्यावेळेला काँग्रेस पक्षानं चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यात लढत दिली आणि काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले. ते ही वस्तुस्थिती आहे. आता याच वेळेला महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यापैकी उभाठा शिवसेना हा मिरजेतून लढवायला इच्छुक असणार आहे. त्याचबरोबर खानापूर आटपाडीतून निवडणूक लढवायला इच्छुक असणार आहे, कारण तिथं शिंदे शिवसेना लढणार आहे पुढचं. मी हे आज आत्ता बोलतोय अशा करता की काँग्रेस पक्षानं पुढच्या निवडणुकीचा अंदाज घेऊन सगळे या मेळाव्यामध्ये भाषणं झालेली आहेत. अन्यथा आत्ता एवढ्या लवकर ह्या संदर्भात बोलायचं काही कारण नव्हतं. आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं शिराळा, ईश्वरपूर मतदारसंघ आणि तासगाव कवठेमहांकाळ हे 3 मतदारसंघ आहेत. याच वेळेला आपल्याला असं दिसेल की राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, ज्याचं नेतृत्व आमदार जयंत पाटील करतात, यांनी अतिशय आक्रमक असा पवित्रा जिल्ह्यामध्ये स्वीकारलेला आहे आणि ते आक्रमक पद्धतीनं महाविकास आघाडीची ताकद वाढवत आहेत आणि त्याच वेळेला राष्ट्रवादीची ताकद वाढवायचा सुद्धा त्यांचा निश्चितच प्रयत्न असणार आणि ते साहजिक आहे. त्यांचा पक्ष आहे म्हणल्यावर ते वाढवणारच. आत्ता जे सांगली जिल्ह्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले बहुसंख्य नेते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर म्हणजे जयंत पाटील यांच्याबरोबर आहेत. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्याला असं दिसून आलेलं आहे. ते जर आपण पाहिलं तर खानापूर आटपाडी मतदारसंघातले राष्ट्रवादीचे नेते म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातले अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जत तालुक्यातल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे आत्ता जयंत पाटील यांच्याबरोबर काम करतायत. त्यांचं नेतृत्व मानून ते काम करतायत असं एकूण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तरी आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळं आता काँग्रेस पक्षानं जर सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक जर आमदार निवडून आणायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याला असं दिसतंय की काँग्रेस पक्षाची जशी ताकद वाढवायचा प्रयत्न या मेळाव्याच्या निमित्तानं दिसून आलेला आहे आणि यापुढेही सातत्यानं आपण आता काम करायचं आहे असं ठरलेलं आहे. स्वतः विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे. आणि त्याच वेळेला मूळची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणजे 1999 मध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झालेली होती, संबंध राज्यात स्थापन झाली ती, सांगली जिल्ह्यातही स्थापन झाली ती, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न जयंत पाटील हे करतायत असं आपल्याला दिसेल. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे मूळचे सगळे नेते
आहेत, म्हणजे जे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा कार्यक्रम गेल्या काही दिवसामध्ये जयंत पाटील यांनी सुरू ठेवलेला आहे. त्यामुळं आता कदाचित अशी वेळ येऊ शकते की काही जादा मतदारसंघावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस दावा करू शकते. पाहूया नेमकं काय होतं ते. परंतु एक निश्चित आहे की काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवल्यापासून म्हणूया आपण, मिळाली नाही आहे त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. चांगलं यश मिळवून त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. त्यांनी मोठ्या ताकदीनं आता कामाला लागलेले आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतली भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसची जी सत्ता आहे ती सुद्धा आम्ही बरखास्त करू, ती सत्तासुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही, ती सत्तासुद्धा बाजूला केल्याशिवाय राहणार नाही, असं स्वतः विशाल पाटील यांनीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळं आता राजकीय संघर्ष सांगली जिल्ह्यातला अतिशय पुढच्या काळामध्ये अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे, वाढत जाणार आहे, यात काही शंका नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.